गेला असेल कुठेतरी मडी उखरायला नाही तर पुरायला. ए म्हातारे तोंड बंद ठेव तुझं, काम असतात त्याला. या पक्याच्या नादाला लागायला नको म्हणून ना वैतागून गेला असेल दुकानात. दुकानात गेला नसेल, माझ्या लेकीपाशी बसला असेल. मला माहिती आहे इथं घरात कुठे लपवलं असेल, तिथंच असेल त्यो. मागं बघायचं राहिले, मागं बघतो मी. माधुरी ए माधुरी, माधुरी हे बघा, हे बघा, मी म्हणलं होतं तुम्हाला शो बाजू. माझी माधुरी कुठं आहे? कुठं लपवलीस तिला? मला माहिती आहे तिच्या बाबतीत तू काय तर केलंयस. काय बोलतोय मामा? हे एडा बनून पेडा नका खाऊस. बोल बोल, माझी माधुरी कुठं आहे? कुठं लपवून ठेवल्यास तिला? तुझी हिंमत कशी झाली माझ्या लेकाला हात लावायची? हा अरे मामा अवकाश पडशील. आता पतोर आरोप करत होता, शांत होतो मी, पण तू माझ्या लेकाची कॉलर पकडली. आता तुला नाही सोडे. थांबा, एक 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 मिनिट. मारामारी करू नका. तुमचं काय म्हणणं असेल पोलिसाचा तक्रार द्या, बाकी मी बघतो. हा करा करा, काय तक्रार करायची तर करा, मी नाही भेट. बघतो. तुला नाही पोलिसात दिलं तर बघ, तुला जेलात नाही चढवलं तर नावचा पक्या नाही म्या. समजा गाव मर मला धमकी दिलीस तू, समजा गाव साक्षीला हाय. बाय फाय बडबड नको, पोलिसाचा तक्रार द्या, मी आहे खंबीर बाकीचं बघायला. हो जातो. हा माणूस एक नंबरचा बेरका हाय. मी इथून गेलो तर हे माझं पैसे गायब करेल. असं कसा गायब करेल? मी बसलोय ना इथे. ए सुधाकर, जैन साहेब त्यांच्यासोबत जा. अहो साहेब ही माझं कुटुंब. आधी कर्तव्य मग कुटुंब. ए चल. ए मामा थांब की. ए या मामी अगं तू. अरे मामा ऐक. एक मिनिट आवाजाकडे लक्ष द्या सगळेजण. पक्या मामा जोवर तक्रार देऊन परत येत नाही तो तुम्ही सगळे माझ्या नजर कैदेत आहात. चला या आत या. नशीब तो जामकर इथपर्यंत आला नाही.